सो आता आपण बघूया, कंटिन्यू करूया आपल्या नेक्स्ट स्टेज पासून, दॅट इज मिओसिस सेकंड. सो मिओसिस सेकंड इज सिमिलर टू मायटोसिस. ही मायटोसिसच्या जवळजवळ सारखी प्रोसेस आपल्याला मिळते, बट इट इज नॉट एक्झॅक्ट कॉपी ऑफ मायटोसिस. तर मायटोसिस मध्ये काय होतं की मायटोसिस मध्ये सोमॅटिक सेल्स डिव्हिजन होतं, आणि मिओसिस सेकंड मध्ये काय होतं की मिओसिस सेकंड मध्ये एक जर्म सेल्सचं तिथे डिव्हिजन होतं. जे जर्म सेल्स ऑलरेडी हॅप्लॉइड असतात, ऑलरेडी हॅप्लॉइड जर्म सेल्सचं आपल्याला तिथे डिव्हिजन करायचं असतं. आता मायटोसिस फेज मध्ये काय बघितलं आपण की मायटोसिस मध्ये G1 S G2 S मध्ये डीएनएचा अमाऊंट डबल झाला होता, आणि तोच डबल झालेला अमाऊंट आपण सेपरेट केला. पण ते मिओसिस फर्स्ट मध्ये काय झालं, आपलं मिओसिस फर्स्ट मध्ये आपण रिकॉम्बिनेशन केलं, होमोलॉगस क्रोमोझोमचं आपण सेपरेशन केलं, पण जो अमाऊंट डीएनएचा डबल झालेला होता त्याला आता आपल्याला सेपरेट करायचं आहे, आणि आपल्याला सिस्टर क्रोमॅटिड, होमोलॉगस क्रोमोझोम्स मधले सिस्टर क्रोमॅटिड्स आपल्याला सेपरेट करायचे आहे. म्हणून आपण प्रोसेस आपण कॅरी आउट करतोय मिओसिस सेकंड, जेणेकरून आपल्याला जेव्हा गमिट्स मिळतील त्या प्रत्येक गमिटकडे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स आपल्याला असेल. सो इन द सेकंड फेज ऑफ मेयोटिक डिव्हिजन द हॅप्लॉइड सेल डिवाइड मायटोटिकली. हॅप्लॉइड सेलचं मायटोटिकली डिव्हिजन होतं अँड रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड सेल्स. जो डीएनएचा अमाऊंट डबल झालेला होता, जो क्रोमॅटिड्सचा नंबर डबल झालेला होता, त्या सगळ्या क्रोमॅटिड्सला आपल्याला सिंगल नंबर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. सो दिस डिव्हिजन ऑल्सो नोन ॲज होमोटिपिक डिव्हिजन. याच डिव्हिजनला आपण म्हणतो होमोटिपिक डिव्हिजन. होमोटिपिक म्हणजे एकसारखे, फ्रॉम हॅप्लॉइड टू हॅप्लॉइड आपल्याला डिव्हिजन करायचं आहे, म्हणून म्हटलं आपण होमोटिपिक डिव्हिजन. So this division does not include the exchange of genetic material. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल कुठे झालं, मिओसिस फर्स्टच्या पॅचिटिन स्टेज मध्ये एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालं, म्हणून मिओसिस सेकंड मध्ये कोणत्याच पद्धतीचं एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल तिथे होणार नाही. अँड द रिडक्शन ऑफ क्रोमोझोम नंबर ॲज इन द फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. क्रोमोझोम नंबरचं डिव्हिजन सुद्धा इथे होणार नाही. डिव्हिजन कशाचं होईल, सिस्टर क्रोमॅटिड्सचं डिव्हिजन होईल, डीएनएच्या अमाऊंटचं तिथे डिव्हिजन होणार आहे. जे काही क्रोमोझोमचं डिव्हिजन करायचं होतं ते सगळं कुठे झालं, मिओसिस फर्स्ट मध्ये आपलं होऊन गेलं. जेव्हा आपण फर्स्ट डायग्राम बघितले, एकदम आपण जेव्हा आपण सुरुवातीला सगळं बघितलं तेव्हा आपण तिथे डिनोशन केलं होतं की मिओसिस फर्स्ट मध्ये आपल्याला काय झालं, मिओसिस फर्स्ट मध्ये आपल्याला होमोलॉगस क्रोमोझोम्स गेट सेपरेटेड अँड वी गॉट दी 1N and 2C कंटेंट ऑफ दी सेल्स. अशा पद्धतीने आपल्याला सेल्स मिळाले, आणि या सेल्सला अशा पद्धतीचे आपल्याला 2 सेल्स मिळाले. सॉरी, असे आपण इमॅजिन करायची जागा नाही आहे काढायला. आणि या सेल्स पासून आपण काय केले, 4 हॅप्लॉइड सेल्स आपण तयार केले. एक आणखी असेल आणि त्यापासून 2 बनतील. अशा पद्धतीने मग यांचं सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन, होमोलॉगस क्रोमोझोमच्या सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन आपल्याला इथे करायचं आहे, आणि सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे having the single set of chromosomes and single sister chromatids आपल्याला अशा पद्धतीचे आपल्याला स्ट्रक्चर्स क्रोमोसोमचे तिथे दिसतील, दॅट इज 1N and 1C. अशा पद्धतीचे आपल्याला स्ट्रक्चर फायनली मिओसिस सेकंडच्या वेळेस आपल्याला मिळणार आहे. सो मिओसिस सेकंड इज फर्दर डिवाइडेड इनटू दी 4 स्टेप्स: प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड and telophase second, and after the telophase we got the cytokinesis. At the metaphase, at the prophase second, the prophase second मध्ये काय होतं की स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन होतं, जे काही कंपोनंट लागतात सेलला सेपरेट करण्यासाठी तिथे होतं, आणि क्रोमोझोमचं आणखी तिथे कंडेन्सेशन होतं. क्रोमोझोम मिओसिस फर्स्ट मध्ये ऑलरेडी कंडेन्स झालेला होता, न्यूक्लिअर एनव्हलप ऑलरेडी डिसअपियर झालेलं होतं, म्हणून अशा पद्धतीचे इथे डिसअपिअरिंग स्ट्रक्चर तुम्हाला दिसते. प्रोफेज सेकंड मध्ये न्यू स्पिंडल फॉर्म्स अराउंड द क्रोमोझोम्स. क्रोमोझोमच्या अवतीभोवती नवीन स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन तिथे होतं. मेटाफेज सेकंड मध्ये सेल एंटर झाल्यानंतर मेटाफेज सेकंड मध्ये क्रोमोझोम्स ज्या पद्धतीने मेटाफेज मध्ये इक्वेटर वरती अरेंज होतात, त्याच पद्धतीने इक्वेटर वरती इथे अरेंज होईल आणि स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट होईल. स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर कायनेटोकोर सेंट्रिओल सोबत अटॅच असलेला क्रोमोझोम्स आपल्याला सेपरेट होताना तिथे दिसेल. आता इथे कायनेटोकोर, सेंट्रिओल, कायनेटोकोर सोबत काय अटॅच असतं, इथं क्रोमोझोम्स अटॅच असतं. कायनेटोकोर एक अटॅच केलेला प्रोटीन तिथे असतं की जे 2 सिस्टर क्रोमॅटिडला एकत्र जोडण्याचं काम करतं. दिस इज कायनेटोकोर अँड which is
Kinetochore is a protein which is attached to the spindle fibers आणि हे स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट होतील आणि हे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स इथे सेपरेट होताना आपल्याला दिसत. इथे दोन दोन सेल का बरं दाखवले, कारण की मिओसिस सेकंड मध्ये फर्स्ट डिव्हिजनच्या वेळेस दोन सेल्स आपले तयार झाले. त्यानंतर एनाफेज मध्ये काय होईल, सेंट्रोमियर गेट डिवाइड्स, क्रोमॅटिड्स मूव्ह टू द अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. म्हणजे हा सिस्टर क्रोमॅटिड या सेल या पोलकडे जाईल, हा सिस्टर क्रोमॅटिड या पोलकडे जाईल. म्हणजे जर आपण सिस्टर क्रोमॅटिडला या साइडने ओढलं तर अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर काहीतरी तिथे दिसेल आणि हेच स्ट्रक्चर एनाफेज मध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. सो क्रोमोझोम गेट सेंट्रोमेर गेट डिवाइड्स and chromosome move to the opposite poles of the cells. So in telophase second मध्ये पुन्हा न्यूक्लिअर एन्व्हलप रिअपिअर होतं. न्यूक्लिअर एन्व्हलप रिअपिअर झाल्यानंतर प्रत्येक सेट ऑफ क्रोमोझोमच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं रिअपिअर होतं, सेल ऑर्गॅनेलचं रिअपिअर होतं. द सायटोप्लाझम गेट्स डिवाइड. त्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, त्यालाच आपण म्हटलं सायटोकायनेसिस. आता प्रोफेज सेकंड मध्ये आपण बघितलं की प्रोफेज सेकंड मध्ये इच सेंट्रिओल डिवाइड्स, प्रत्येक सेंट्रिओल हा डिवाइड होत असतो. कारण की सेंट्रिओल इथे तुम्हाला दिसतंय, दिस इज अवर सेंट्रिओल, यालाच आपण म्हणू सेंट्रिओल. सेंट्रिओलचं डिव्हिजन झाल्यानंतर काय होतं की सेंट्रिओल डिवाइड झाल्यानंतर ते त्या क्रोमोझोमला, त्या क्रोमॅटिनला प्रॉपरली अलाइन करण्यासाठी मदत होतं सेंट्रिओलचं डिव्हिजन. रिझल्ट इन टू द टू पेअर्स ऑफ सेंट्रिओल. द सेंट्रिओल मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. इथे तुम्हाला दिसतंय की हे जे सेंट्रिओल्स आहेत हे दोन्ही सेंट्रिओल अपोजिट पोल्स कडे मूव्ह होताना तुम्हाला दिसतील. सो सेंट्रिओल वरती स्पिंडल फायबर्स अटॅच असतात. So this centrioles move towards the opposite pole in the prophase first and nucleolus get disappear. Nucleolus disappear होतं तिथे. त्यानंतर मेटाफेज सेकंड. मेटाफेज सेकंड मध्ये क्रोमोझोम गेट अरेंज्ड ऑन द इक्वेटर ऑफ द सेल्स थ्रू द स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर्सच्या मदतीने काय होतं की क्रोमोझोम्स जे असतात ते सेल्सच्या इक्वेटर वरती, सेल्सच्या मिडल वरती अरेंज असतात. The centromere divides and thus each chromosome produces two daughter chromosomes. सेंट्रोमेअरचं डिव्हिजन झाल्यानंतर प्रत्येक क्रोमोझोम्स काय करतात, दोन डॉटर क्रोमोझोम्स तिथे तयार होतात, जेणेकरून सिस्टर क्रोमॅटिड्स तिथे सेपरेट होतं. कुठे, एनाफेज मध्ये. डॉटर क्रोमोझोम moves towards the opposite poles. डॉटर क्रोमोझोम कुठे होतील, अपोजिट पोल्स वरती मूव्ह होतील. अशा पद्धतीने त्यांचं मुवमेंट आपल्याला दिसेल. सगळे क्रोमोझोम्स अशा पद्धतीने ऑरेंज होतील. आपण डिनोट करतोय फक्त दोन क्रोमोझोम्स त्याच्या आजूबाजूला अटॅच असतील. स्पिंडल फायबर्स by the means of spindle fibers, they are arranged by the means of spindle fibers. So अशा पद्धतीचं काहीतरी अरेंज आपल्याला तिथे अरेंजमेंट आपल्याला दिसतील पुढे एनाफेज मध्ये. These are the centrioles. अशा पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला दिसेल एनाफेज मध्ये. सो क्रोमोझोम मूव्स टुवर्ड दी अपोजिट पोल्स. क्रोमोझोम्स काय होतील, अपोजिट पोल्स वरती मूव्ह होतील आणि क्रोमोझोम्स दोन अपोजिट पोल्स वरती मूव्ह झाल्यानंतर ड्यू टू शॉर्टनिंग ऑफ क्रोमोझोमल मायक्रोट्यूब्यूल द स्ट्रेचिंग ऑफ द इंटरझोनल मायक्रोट्यूब्यूल ऑफ द स्पिंडल टेक्स प्लेस. स्पिंडल फायबर्सचं कॉन्ट्रॅक्शन तिथे होईल आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर दोन सिस्टर क्रोमॅटिड्सचं तिथे सेपरेशन होणार आहे. त्यानंतर टिलोफेज. क्रोमॅटिड मायग्रेट टू द अपोजिट पोल्स. क्रोमॅटिड जे आहेत, जो दोन सिस्टर क्रोमॅटिड जे होते ते आपले प्रत्येक अपोजिट पोल वरती मायग्रेट होतील आणि त्यालाच आपण क्रोमोझोम सुद्धा म्हणतो. क्रोमॅटिड्स सेपरेट झाले आणि त्या सेपरेशन क्रोमॅटिडला एक स्पेशल एंटिटी आली. स्पेशल एंटिटी आल्यानंतर त्याला आपण क्रोमोझोम म्हणू शकतो. द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम फॉर्म्स अ न्यूक्लिअर एन्व्हलप. जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने न्यूक्लिअर एन्व्हलप आपल्यामध्ये एनगल्फ केलं होतं ते सगळं न्यूक्लिअर रिअपिअर होतं, न्यूक्लिअर एन्व्हलप रिअपिअर होतं अराउंड द क्रोमोझोम्स, क्रोमोझोमच्या अवतीभोवती. अँड न्यूक्लिओलस रिअपिअर ड्यू टू सिंथेसिस ऑफ रायबोसोमल आरएनए. तर रायबोसोमल आरएनएचं सिंथेसिस होतं आणि क्रोमोझोमल मेम्ब्रेन जी आहे ती रिअपिअर होतं आणि न्यूक्लिओलसचं स्ट्रक्चर जे आहे ती रिअपिअर होतं. And the cytokinesis second, the process of cytokinesis is identical to cytokinesis first by the means of cell membrane and cell plate method. Both the telophase cell get divided. telophase cell नंतर त्यांचं काय होतं, डिव्हिजन होतं आणि यानंतर
डू नॉट एंटर इन टू द नेक्स्ट सेल सायकल. यानंतर पुन्हा कोणत्याच प्रकारचं सेल डिव्हिजन याच्या पुढे होत नाही. मायटोसिस मध्ये काय झालं होतं, मायटोसिस मध्ये 2n डिप्लॉइड सेल पुन्हा तयार झाला होता. आता इथे हॅप्लॉइड सेल आपला तयार झाला, 1n सेल तयार झाला, 1c इथे सिंगल डीएनएचा अमाऊंट इथे प्रेझेंट होता. हा पुन्हा इथे पुन्हा सेपरेट होऊ शकणार नाही आणि जे जर्म सेल्स आहेत ते पुन्हा आपले फर्टिलायझेशन साठी जर्म सेल्स आपले तयार होतील मिओसिस सेकंड झाल्यानंतर. सो मिओसिस सेकंडची प्रोसेस क्लिअर आहे. मिओसिस सेकंड मध्ये काय होतं मग, ऍट लास्ट वी गॉट दी 1n and 1c DNA अमाउंट. म्हणजे एक सिंगल क्रोमॅटिड तिथे होईल आणि हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स तिथे तयार होईल. तर अशा पद्धतीचं आपण मिओसिसची प्रोसेस आपली बघितली, ज्याच्यामुळे जर्म सेल्स तयार होण्यासाठी मदत होतात, सेलची डायव्हर्सिटी तयार होण्यासाठी मदत होतात. जे काही जेनेटिक डायव्हर्सिटी आपण बघतो ते सगळे कुठे होतात, मिओसिस फर्स्ट मध्ये पॅचिटिन स्टेज मध्ये जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होतं त्याच्यामुळे आपल्याला जेनेटिक डायव्हर्सिटी बघण्यासाठी मिळते. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया.